नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सगळे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी रायगडाकडे निघालो आहोत. आता रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आम्ही सह्याद्रीच्या घाटातून अंधारात प्रवास करतोय. या क्षणात सह्याद्रीकडे बघताना एकच विचार मनात येतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी याच डोंगर दर्यातून कसा प्रवास केला असेल, याच कठीण वाटांवरून स्वराज्यासाठी किती लढाई जिंकल्या असतील. या सह्याद्रीने महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याचा इतिहास स्वतः पाहिलेला आहे. आणि बघा, लांबून सुद्धा रायगड किल्ला किती भव्य आणि सुंदर दिसतोय. तर महाराजांच्या काळात स्वराज्याची राजधानी म्हणून तो किती अद्भुत दिसत असेल याची कल्पना अंगावर शहारे ही आहे आमची मैत्रीण प्रज्ञा. ही तर पूर्ण प्रवास झोपतच आहे आणि हे आहेत आमचे बाकीचे मित्र. हे आज ऐतिहासिक प्रवास पूर्ण आनंद घेत आहेत. आता आम्ही रायगडच्या पार्किंगच्या ठिकाणी पोहोचलो आहोत. इथून पुढे खाजगी गाड्या गडावर जाऊ देत नाहीत. गर्दी आणि ट्रॅफिक कमी राहावं म्हणून खूप चांगली व्यवस्था केली आहे. आता आम्ही शटल बसने गडाच्या पायथ्याकडे निघालो आहोत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय, कारण आता महाराजांच्या पवित्र रायगडाच्या आणखीन जवळ पोहोचतोय. आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. इथे थोडा गोंधळ चालू आहे, पण एक गोष्ट बघून खरंच वाईट वाटतं. अशा पवित्र भूमीवर आल्यावर प्रत्येकाने शिस्त, स्वच्छता आणि एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. रायगड हा पर्यटन स्थळ नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पवित्र राजधानी आहे. हा पवित्र भूमीचा मान आणि सन्मान ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे. प्रत्येक पावलाबरोबर महाराजांच्या इतिहासाचा आणखीन जवळ जातोय असंच वाटतंय. समोर बघितलं की जणू सह्याद्री सुद्धा महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी खाली उतरली आहे. संपूर्ण गड ढगांनी आणि धुकांनी व्यापलेला आहे. ही दृश्य इतका सुंदर आहे की शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही. या पवित्र वातावरणात चालताना अंगावर शहारे येतात आणि मनात एकच भावना येते की भाग्यवान आहोत की महाराजांच्या राजधानीवर चालण्याची संधी आज आपल्याला मिळाली. आता गड चढून खरंच दम लागला आहे. इतक्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्यात थकवा जाणवतो. मग विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मावळे आणि सैनिक याच पायऱ्यावरून तलवार, ढाली, भाले आणि इतर शस्त्रे घेऊन चढत असतील, तेव्हा त्यांचे किती अफाट ताकद, जिद्द आणि साहस असेल. त्यांच्या पराक्रमापुढे आपला हा थकवा खरंच खूप छोटा आहे. थोडा वेळ विश्रांती घेऊन आता आम्ही पुन्हा आमच्या पुढचा प्रवास सुरू केला आहे. प्रत्येक पावलाबरोबर महाराजांच्या इतिहासाचा आणखीन जवळ जात आहोत आणि आता तो ऐतिहासिक क्षण समोर येतोय. आम्ही रायगडाच्या भव्य महादरवाजाजवळ पोहोचत आहोत. हा महादरवाजा बघताच अंगावर शहारे येत आहेत. किती मावळे, किती विजय आणि किती ऐतिहासिक घटना ह्या दरवाज्याने पाहिले असतील. या महादरवाज्यातून महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, मावळे आणि अनेक मानाचे पाहुणे प्रवेश करत असतील, हा विचार मनात भरून आणि मित्रांनो, शेवटी आम्ही रायगडच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. समोरचं हे दृश्य बघून डोळ्याचा पारणा पिटला. चोहीकडे भगवे ध्वज, जय शिवराय आणि हर हर महादेवचा गजर आणि संपूर्ण रायगड उत्साहाने भरून गेला आहे. आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य उत्सव साजरा केला जात आहे. खरंच असं वाटतंय की आज पुन्हा एकदा तो सुवर्ण क्षण जिवंत झाला आहे. जणू संपूर्ण रायगड एक मोठ्या सणासारखा सजला आहे. भवानी देवीच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो आहोत. इथे महाराजांच्या काळी इथे महाराजांची सभा भरायची. आज इथे पोवाड्याचा कार्यक्रम केला जात आहे. आता रात्रीचे 3 वाजले आहेत, पण आम्हाला बिलकुल झोप किंवा थकवा जाणवत नाही. या पवित्र भूमीत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेताना वेळ कसा निघून गेला ते सुद्धा कळालंच नाही. आम्ही सुद्धा या पोवाड्याचा मनापासून आनंद घेतला आणि थोड्या नाचलो सुद्धा. वातावरण इतकं उत्साहपूर्ण होतं की पाय आपोआप तिरकायला लागले. स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबान राजान, सोहळा मराठी
मातीचा सण ह्यो आला र शिवबराज शिवबराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. आणि बघा मित्रांनो, इथे हजारो शिवभक्त एकत्र जमले आहेत. लोक जिथे जागा मिळेल तिथे निश्चिंतपणे विसावले आहेत. ही माझी पहिलीच वेळ आहे की इथे अनोळखी लोक असूनही मला इतकं सुरक्षित आणि निश्चिंत वाटतंय. या पवित्र रायगडावर शिवभक्तांमध्ये एक वेगळाच आपुलकी आणि विश्वास भाव जाणवतो. आता आम्ही सुद्धा थोडा विसावा घेतो. उद्याचा सूर्योदय आणि राज्याभिषेक सोहळा पुढचा अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करू पार्ट 2 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय शिवराय. हर हर महादेव.